दादाचा बोलबाला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट सलामीला आलेला फलंदाज 2 चेंडू डॉट खेळला होता संदीप, त्यानंतर विकेट मिळवली जाते. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते करण निडगुराच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ते 2 फलंदाजाला आता चांगला खेळ करावा लागेल. 4 षटकांमध्ये 45 ते 50 धाबा बनवाव्या लागतील. वाघेरा संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. हा फ्रॅकर होता, पुल केलाय, मिड विकेटला उडवला जातोय. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसामधील पहिला दमदार चौकार पाहायला मिळतोय फलंदाज जयेंद्र चौधरीच्या बॅटमधनं. सांघिक अकाउंट ओपन केलं जातोय. पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना चेरवली संघ आपण पाहतोय. दुसऱ्या यावेळी पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, मिड विकेटला ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक येतोय, उचलणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव पलकेवरती जर का नजर फिरवली तर संघ जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. या षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जर चांगली गोलंदाजी जरूर या षटकावरती पाहायला मिळाली आहे. अंतिम शेवटचा चेंडू षटकामधील पाहण्यासाठी आपण पाहतो. अगदी प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेसाठी जोडला जातोय. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी आपण जर का पाहायला गेलो तर ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अगदी घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातोय. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट्स इनसाइड एज लागली जाते. इष्टांच्या मागे पकडला जातोय, जल संपुष्टात येतोय. फलंदाज अजयचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागला जातोय. 5 वरती 2 धक्के. असताना चेरवली संघ पोहोचलाय 5 आकड्यावरती, ज्यामध्ये 2 धक्के दिले. गोलंदाज आपण पाहतोय करण निरगुडाच्या माध्यमातून फक्त 5 धाबा खर्च केल्या. अनुषंगाने आपण पाहिलं होतं संघाच्या संगणकाने विश्वास दाखवला होता. अगदी संघाच्या संगणकाचा विश्वास जोपासत असताना ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. कालच्या सामन्यामध्ये देखील वाघेरा संघ आपण पाहिला होता. शेवटच्या क्षणाला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाघेरा बस संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. रात्रीपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन आंबीर दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती 2ऱ्या क्रमांकावरती सोनूला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आलाय. डावखुरी आताचा गोलंदाज आहे. अगदी कमी वयामध्ये मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पहा पुलर लेनचा बॉल होता, पुल केला. अगदी अंपायर सिग्नल एस नो बॉल आणि इथून मात्र बाउंडच्या स्वरूपात 7 धाब्या मिळले जातील. आजच्या दिवसातील पहिला तडाखा षटकार टोकलाय जयेंद्र चौधरी या फलंदाजाच्या बॅटमधनं. पलकीवरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो. पुन्हा एकदा प्रेटची संधी जरूर होती, मात्र इथून पुन्हा एकदा जर का आपण पाहायला गेलो तर पंच आमच्याकडे वळतायत. वाईड चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 13 वरती जाऊन पोहोचला जातोय. फ्रीडची संधी अजूनही मात्र फलंदाजासाठी निश्चित पाहायला मिळेल. मात्र या चेंडूवरती मोठी फटक्याचा प्रयत्न केला जाईल का? आता सोनूवरती प्रेशर निर्माण पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने जयेंद्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. बॅटची टॉपेज लागली होती. पुलर लेनचा बॉल होता. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. मोठ्या फटक्यांची आतषबाजी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला जातोय आणि तो निश्चित चेक केला जाईल स्क्रीनवरती. समाधानला पण पाहतोय 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हाईट फॅक्टर साठी पंचांचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचे टॉपेज जरूर लागले होते. एस्टांच्या मागे चुका पाहायला मिळाल्या होत्या. सोनूच्या माध्यमातून खराब गोलंदाजी आपण पाहतोय. 2रं षटकच्या अनुषंगाने संघाच्या संगणकाने विश्वास जरूर दाखवला होता आणि त्याच नंतर मात्र खरं तर जर का आपण पाहायला गेलो तर खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हे अंपायर सिग्नल नो बॉल. हाईट फॅक्टरचा नो चेंडू फेकला जातोय.
आणि इथून गोलंदाज मात्र चेंज केला जाईल. लगातारचे 2 चेंडू खराब फेकले, 9 चेंडू फेकले होते. अगदी आपण पाहतोय सोनूच्या माध्यमातून आज मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. अगदी तटस्थपणे आमचे 2 पंच पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने नरेश सर आणि सोबतील बबन पारदींना आपण पाहतोय, ज्यांना गेल्या 3 दिवसांमध्ये ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. या स्पर्धेचे यशस्वीरित्या दमदार आयोजक आपण पाहतोय. स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर तब्बल 4थं वर्ष या स्पर्धेचं मित्रांनो आपण पाहतोय. भव्य दिव्य मोठी स्पर्धा अगदी आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांचा प्रत्येक वर्षांमध्ये आपण पाहतोय. आणि यंदाच्या हंगामामध्ये एक नवीन विक्रम पाहायला मिळतोय. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती इथून दुसरा गोलंदाज वापरला जाईल. किसन मधेला आपण पाहतोय. किसनच्या हातामध्ये संघाच्या संघनायकांना आता चेंडू दिलाय. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खोला टाकलेला चेंडू, धावचीतची नामी संधी जरूर होती. फेकी खराब पाहायला मिळते. त्या ठिकाणी एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल धावपलकेवरती. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहिली होती करण निरगुडाच्या, ज्यानं 2 धक्के देत 5 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र मागील षटकाचा जर आपण विचार केला, सोनू निरगुडा या गोलंदाजाने लगातारचे 2 नो चेंडू फेकले होते. त्या षटकावरती थोडासा मार पाहायला मिळाला होता. गोलंदाज चेंज केल्यानंतर चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. किसन मध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती नितीन आंबीरला पण पाहतोय. नितीनसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. थँक्यू डीजे. 4 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकेवरती 23 वरती जाऊन पोहोचला जातोय. दुसऱ्या षटकावरती आक्रमण केले जात आहेत. आता गोलंदाजाला देखील प्रश्नचिन्ह पडला असेल की इथून गोलंदाजी करावी कशा रीतीने. हवेली चांगला खोला टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने 24 वरती पोहोचला जातोय. पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करणारा चेरवली संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करत असताना वागेरा बस संघ मात्र थोडीशी खराब गोलंदाजी जरूर आपण सोनीची पाहिली होती आणि तिथून पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय किसन या गोलंदाजाच्या माध्यमातून. जयेंद्रसाठी हा ट्रॅकर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहे. तिथे मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी आता मात्र जयेंद्रला शांत केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्रच्या नावाने हा संघ खऱ्या अर्थानं चेरवली संघ ओळखला जातो. त्याच्या बॅटमधनं धाबा देखील आपण चांगल्या पाहिल्यात. जयेंद्र खेळतो आतापर्यंत 16 या धाबा संख्येवरती. फुलरलेनचा बॉल होता. अगदी आपण पाहतोय मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक झेल होता. झेल सुटल्यानंतर मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकीवरती 25 वरती पोहोचला जातो आहे. इथून जर आपण पाहायला गेलो तर या रीतीची क्षेत्ररक्षण केलं तर अगदी मात्र सामना पराभूत व्हावा लागेल. काल देखील वागिरा संघाचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं आणि त्या सामन्यामध्ये त्यांना मात्र घरचा रस्ता पकडावा लागला होता. आज देखील खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतोय. या चुका सुधाराव्या लागतील. किसनच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी पाहायला मिळतो. अगदी हलक्या हातानं कट केला जातोय. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडं सीमा पार. षटक क्रमांक 2 देखील संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना चेरवली संघ पोहोचलाय 29 आकड्यावरती 2 धक्के.
थँक्यू डीजे. टीमची टोटल धावसंख्या 29 वरती 2 धक्के. 2 षटकांचा बाद देखील संपला जाय. मात्र 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी चेरवली संघाच्या बाजूने आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र दमदार बॅटिंग पाहायला मिळतोय. एका साईडला जयेंद्रला आपण पाहतोय, सोबतीला नितीनला आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज संदीप बल्लानं संघाला नाराज केलं होतं. अजय अंबीरनं मात्र संघाला नाराज केलं होतं. आणि त्यानंतर मात्र आपण जर का पाहायला गेलो तर जयेंद्रच्या बॅटमन धाबा बनवल्यात आतापर्यंत 17 धाबा. सोबतीला नितीनला आपण पाहतोय ज्यानं 9 धावसंख्येचं योगदान तरी आपल्या टीमसाठी जरूर दिलाय. मोहन आलाय गोलंदाजी मार्कवरती तिसरे षटक हाताळण्यासाठी. टाइम अलर्ट असेल याकडे देखील लक्ष असू द्या वाघेरा संघाच्या खेळाडूंचं. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मोहन या षटकातील पहिला चेंडू. जयेंद्रसाठी खोलात टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय जडमध्ये चेंडू रिलीज केला होता. फलंदाजाला शांत केलं जातं. इथून मात्र ज्या फलंदाजानं चौकार षटकारांचा भाषा बोलायला लागलाय त्या फलंदाजाला तर शांत केलं जातं. जयेंद्रच्या बॅटमॅन तब्बल 1 षटकार 2 चौकार आपण पाहिले. नितीननं मात्र 2 चौकार लगावत मात्र चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय. मोहन तयार आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पंचांच्या डावीकडनं. फुलरलेनचा बॉल होता अगदी आपण पाहतोय लाजबाब क्षेत्ररक्षण. फेकी तितकीच दमदार राहिली होती मात्र फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक एंडवरती नितीनला पण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार जरूर पाहिलेत मात्र त्याच्या देखील बॅटमधनं धाबांना सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केले जातात. त्या अनुषंगाने पहिलं षटक आपण वगळता जर का पाहायला गेलो करणचं त्या षटकामध्ये फक्त 5 धाबा होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या. आणि त्यानंतर मागील षटकावरती थोडंसं आक्रमण आपण पाहिलं होतं. अगदी यॉर्कर चेंडू वारंवार फेकले जात आहेत. फलंदाजाला पूर्णपणे शांत केलं जातं याही षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आहे. मागील षटकाचा विचार केला थोडीशी महागडी जरूर गोलंदाजी आपण पाहिली होती. त्या षटकामध्ये 13 सोनूनं मात्र 2 चेंडू हाताळत असताना 13 धाबा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर किसन मध्येनं फेकलेलं षटक अगदी 11 धाबा संख्येचं होतं. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नितीनच्या बॅटमध्ये येतोय हा तिसरा चौकार. संघ पुढे वाटचाल करतोय. 34 वरती पोहोचला जातोय. षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स या मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर पाहायला मिळतात. रणपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. गोलंदाजी मार्कवरती मोहनला आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी प्रगती पथावरती या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. 2-3 चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी आली होती. चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 34 वरती पोहोचला जातो. 2 चेंडूंचा अजूनही केल्या षटकातील आपण पाहतोय. तर 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली जाईल का सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय. नितीन या फलंदाजाला आपण पाहतोय मात्र पंचांचं तडक्षण लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचा चेंडू षटकामधील मोहनला पण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. तर आपण पाहायला गेलो तर फक्त 5 धाबा 5 चेंडूमध्ये या गोलंदाजानं खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली मात्र या षटकामध्ये. शेवटचा बॉल षटकातील. यू मिस. फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. एस्ट्यांचा वेध. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागला जातोय चेरमले टीमला. 34 वरती 3 धक्के. षटक क्रमांक 3 देखील संपला जातोय.
सो मच डीजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. अवघं 50 वर्ष आयुष्य ज्यांना लाभलं, ज्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुद्रा. शेवटचं षटक अनिल आलाय गोलंदाजी मार्कवरती. अव्वंतर चेंडू फेकल्यानंतर खराब क्षेत्ररक्षण नेक्स्ट त्यांच्या मागे. बॉल चालला लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बोनसच्या स्वरूपात मिळतील 5 धाबा. 5 धाबेनं संघ पुढे वाटचाल करेल धावपलकीवरती. 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो. नशिबाची साथ लाभली जाते चेरवली टीमला. जर गोलंदाजी देखील खराब पाहायला मिळते. याही षटकामध्ये मागील षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मोहनची राहिली होती, ज्यानं 5 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवला होता. आता अनिलच्या हातामध्ये संघाच्या संगणकानं विश्वास दाखवलाय. पुलरलेनचा बॉल लॉंग ऑनला उडवला जातोय. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार. जयेंद्रनं ठोकलाय. षटकामध्ये पहिला षटकार 6 धाबा. धनुबाडीच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जात आहे षटकाराचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते जयेंद्र या फलंदाजाच्या बॅटमधनं. अभिला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खोला टाकलेला चेंडू हलक्या हातानं कट केला जातोय. शतरक्षक तैनात या. सध्या आपण पाहतोय गलीमधून शतरक्षक येतोय. चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल कन्व्हर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय धावपलकीवरती. 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. मगाशी उल्लेख केला होता की 40 ते 45 धाबा बनवाव्या लागतील. अगदी तो टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय चेरवली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. संदीप मात्र चांगली साथ देतोय. साईडला आपण पाहतोय जयेंद्र. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मैदानावरती जरूर दाखल झाला होता. यावेळी चांगला चेंडू रिलीज केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. यष्ट्यांच्या मागे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट बॉल फेकला जातोय. षटकामधील अजूनही जर का आपण पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा अजूनही केल बॅलन्स या. तर 3 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. आडव्या बॅटना क्षेत्ररक्षक तैनात या. लॉंग ऑफ मध्ये मिड विकेटला पण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल कन्व्हर्ट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. ज्या जयेंद्रच्या बॅटमधनं आपण चौकार षटकारांची भाषा पाहतोय त्या जयेंद्रला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला जातो. संघाचा कॅप्टन या आणि कॅप्टन पारी मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटकामधील शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना अनिलवरती जरूर प्रहार केले होते. त्याच अनिलने पुन्हा एकदा कमबॅक करण्याची सुरुवात केली. हा ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पेस्टा कव्हरला शतरक्षक येतोय. चेंडूवरती पकडला जातोय जल. सोनूच्या माध्यमातून संपुष्टात येतोय खेळ. फलंदाज जयेंद्र संघाचा कॅप्टन आता तंबूच्या आश्रयाला येतोय. धक्का क्रमांक 4 लागला जातोय चेरवली टीमला. थँक्यू सो मच डीजे. आदेश आलाय नवीन फलंदाज अंतिम टार्गेट सेट बॉल. षटकामधील शेवटचा चेंडू असेल. अगदी 4 षटकांचे सामने इथे खेळवले जातात. एक्स्ट्रा पोल मधील हा पहिला सामना आजच्या दिवसामधील आपण पाहतोय. चेरवली त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय वाघेरा ब. या 2 संघांमधील ही लढाई. अंतिम टार्गेट सेट बॉल. पहिल्या डावामधील हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अनिलला पण पाहतोय. फुटबॉलचा वापर केला होता. डीपमध्ये शतरक्षक या. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतोय. जल पकडला जातो. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय. षटक क्रमांक 4 संपला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चेरवली संघानं धाबा बनवल्या तर 48चा टार्गेट सेट केला गेलाय उत्तरार्धामध्ये फलंदाजी करण्यासाठी वाघेरा बस संघासमोर.
वाडी संघाचा माप्यासमी धामणवाडी संघाचा संघनायक आणि यरमाल संघाचा संघनायक. आपणास विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. थोडासा उशीर होतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनना शेवटचा पुकार असेल की आपण टॉस साठी या. पाहत राहा, ऐकत राहा. जे वागेश्वर चषक खैरवाडी ग्रामस्थ मंडळ चषक खैरवाडी. आवाजामध्ये बदल होईल. शिरेली परिसरामधील गोड आवाज ऐकूया स्वप्नीलजी आवाली यांना. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला आपण जर का पाहिलं गेला चेरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट वागेरा ब. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं चेरवली टीमनं बनवल्या गेले. आपण पाहतोय 47 धावा आणि 48 धावेचं एक मापक लक्ष ठेवलं आपण पाहतोय वागेरा ब संघासमोर. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल धामणवाडी नंदूचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट यरमाळ दशरथ वाराचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी ऑफिशियल हा पुकार असेल की टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. आज खऱ्या अर्थानं अतिशय रंगतदार सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. कारण यानंतर आपण जर का पाहिलं गेलं रेग्युलर पॉवरकडे जर का नजर टाकली तर हे पॉल म्हणजे अर्थातच आदिवासी टेनिस क्रिकेटमधील आज तारे सितारे या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आयोजकांचं देखील कौतुक करेन ज्या अनुषंगाने ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली गेली. आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि दर्जेदार असं आयोजन. पनवेल तालुक्यातील मोरबी विभागातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने पाहिले जाता. खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी असेल जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं. कारण आपण जर का पाहिलं गेलं ग्रामस्थांची लाभलेली साथ आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण पाहतोय पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये मात्र अग्रेसर नावाने घेतली जाते. मात्र या स्पर्धेचा आपण जवळपास विचार केला गेला उद्या मेगा फिनाल्या या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अर्थातच आज कुठे का होईना चांगले सामने जरूर पाहायला मिळतील. कारण आज ए लॉट्स देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. म्हणजे कुठे का होईना दुपारच्या सत्रानंतर आपल्याला हे मैदान प्रेक्षकांना पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोड्या आपण पाहतोय यावेळेस दाखल झाल्या. बबलू मध्ये आणि किसन मध्ये अर्थातच मध्ये बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक डावखुरी हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज. म्हणजे कुठे का होईना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी थोडंसं अडथळा निर्माण करायला मैदानाच्या आतमध्ये. समोर चेरवली संघ आपण पाहतोय एक तेवढाच चांगला संघ. पहिल्या आपमध्ये आपण जर का पाहिला गेला संदीप बलाने चांगला खेळ केला नाही मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. पाहावं लागेल हे पहिलं षटक फार निर्णायक राहील. जर का पहिल्या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर निश्चित स्वरूपात वागेरा बस संघाला थोडासा बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र एवढं शक्य असेल का? कारण समोर बबलू सारखा एक विस्फोटक फलंदाज. कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर सातत्याने डावखुऱ्यात जे फलंदाज विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात. बबलू मध्ये ती क्षमता आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करावं लागेल. कारण मागचे 1 ते 2 वर्ष आपण जर का पाठी वळून पाहिले ना तर वागेरा बस संघ भन्नाट फॉर्म मध्ये आम्ही पाहिलं होता. मात्र कुठे का होईना संघामध्ये झालेली बदल त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला गेलेला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मात्र देऊया दोन्ही टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू उत्तरार्धातील कमालीचा फटका ऑन साइडला लोअर फुल टॉस त्यावरती क्षेत्ररक्षकांची चुकी केली आणि चेंडू मात्र आपण पाहतोय एक टप्पा घेत सीमा पार. हा पहिला नशिबाचा शानदार चौकार. क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही. आपण जवळपास पाहिला गेला जेल घेणं फार गरजेचं होतं मात्र नियतीला मंजूर नव्हतं आणि जेल भूमीला दान झाल्याने तोपर्यंत चौकार आपण पाहिला गेला. समोर बबलूसाठी जीवदान मिळाले त्या संधीचा फायदा उचलेल यात मात्र शंका नाही आणि त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लाजवाब राहिले. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला. आपण पाहतो जवळपास आपल्या टीमसाठी कुठे का होईना 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न. कारण दोन्ही टीमला माहिती एक एक चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कुठे का होईना स्पर्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल.
मात्र ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते कौतुक करेन संदीप बल्लाचा. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही या, मात्र कुठे का होईना शेवटच्या मोमेंट पर्यंत सामन्यामध्ये जर का आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून प्रयत्न करणं फार गरजेचं राहील. ज्या रीतीने बबलूला मात्र जीवदान मिळालंय तर संधीचं सोनं करेल का येणारा काळ आणि वेळ आपल्याला भरपूर सांगून जाईल. स्ट्रायकरवरती किसन मध्ये पहिला चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. प्रॉपर आपण पाहिला गेला गुडलेन स्पॉटवरती रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला. अर्थातच इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये मॅनरने पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती. मात्र त्या संधीचा फायदा उचलता आला नाही चेरोली संघाला आणि तिथून थोडंसं का होईना मात्र वर्चस्व गाजवत असताना वाघेरा बस संघाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. समोर किसन हा फलंदाज एक गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. बॅटची टॉप एज सेकंड स्लिप मध्ये जबरदस्त जेल टिपला जाईल आणि इथून मात्र विकेटचं पतन पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना सेकंड हाफ मध्ये वाघेरा बस संघाला किसन मध्येच्या स्वरूपात. पुढील मॅच पाहायला मिळेल धामणवाडी आणि येरमाळ दोन्ही टीमसाठी हा अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार कंपल्सरी होतं, मात्र अद्याप दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाही. या फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल इथून मात्र टाइम अलर्ट राहील. आपण जर का जास्त वेळ खर्च केला तर आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यापुढे जर का पुढचा बॅट्समन कोण असेल त्याला रेडी ठेवायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जाता येणार नाही. याकडे देखील लक्ष असू द्या. ज्या अनुषंगाने आयोजकांनी आपल्याला संधी निर्माण करून दिल्या कारण अंतिम क्षणापर्यंत सामने 4 षटकांचे खेळवायचे या अनुषंगाने ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली गेल्या. मात्र त्याचा फायदा जर का उचलायचा असेल तर आपण देखील आयोजकांना सहकार्य करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेटने यावेळेस मात्र शॉर्ट टॉप लेन अतिशय वेगवान चेंडू फलंदाजाला मात्र शून्य करून जाणार हा चेंडू आपण पाहिला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. यावेळेस आपण जवळपास पाहिले गेल्या 5 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 7 धाबा दापटल्यावरती लागले गेल्यात. पहिल्या चौकार जर का बघायला तर फार चांगली गोलंदाजी केली संदीप बल्लाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटना मात्र सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा तशाच रीतीने चेंडू रिलीज केला आणि पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक पहिलं मात्र संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आणि पहिलं षटक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अप्रतिम फेकण्याचा कारनामा केला संदीप बल्लानं. अवघ्या 7 धाबा देत एक गड्याचा मोबदला आणि इथून मात्र पाब लागेल. येणारे 18 चेंडू आणि समीकरण थोडस कठीण असेल तोपर्यंत आपण मात्र संधी देऊया RSDच्या. पहिल्या षटकाचा अखेरीस एक गडी बाद असताना 7 धावा पडल्यावरती मात्र जोपर्यंत बबलू मध्ये मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र या धावांसाठी संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण बबलूचा सोडलेला 0 धावसंख्येवरती झेल त्यानंतर मात्र तो नशिबाचा चौकार तिथून मात्र बबलूचा देखील आत्मविश्वास वाढून गेला असेल. थँक्यू स्वप्नील. धामणवाडी संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. यावेळेस संदेश आंबीरला शॉर्ट ऑफ लेनची सफर मात्र इथून पाहावं लागेल. पंचांकडे पंचांनी दाद उचलून धरली. अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पंच सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव पडल्यावरती जोडली जाईल. खऱ्या अर्थानं बबलूला देखील इथून शांत संयमाने खेळ करणं फार गरजेचं राहील. कारण बबलूला देखील माहिती आहे सामना जिंकणं तेवढंच गरजेचं राहील. कारण समोर देखील चेरोली संघ तेवढंच ताकदवर आहे. कारण त्यांच्या अगेन्स्ट जर का चांगला खेळ करायचा असेल या 48 धाव्यांचा पाठलाग करायचा असेल तर एकाला तर फलंदाजाला मात्र एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करणं तेवढंच अत्यंत गरजेचं असेल.
यावेळेस मात्र सुंदर चेंडू रिलीज केला, मात्र पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू, म्हणजे वारंवार एक्स्ट्रा धाबा खर्च केले जातात आणि तिथून मात्र थोडासा दबाव गोलंदाज आपण पाहतोय संदेश आंबीरवरती. सलगचे फेकलेले 2 खराब चेंडू आणि त्याच्याच जोरावरती आपण जवळपास पाहायला गेला 9 धाबा धावपटल्यावरती लागले गेल्यात. इथून पाहावं लागेल पहिला चेंडू फेकण्यासाठी कितपत मात्र प्रयत्न केले जातील गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. समोर बबलू सारखा एक विस्फोटक फलंदाज, यावेळेस मात्र ब्लॉकॉलची सफर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढला आणि इथून मात्र फार चांगलं कमबॅक. कारण सुरुवातीचे 2 चेंडू आपण जर का पाहायला गेले गुडलेन्स वरती फेकले होत्या, मात्र लाईन खराब होती आणि त्यानंतर मात्र ते 2 चेंडू खराब घोषित केले होते. मात्र त्यानंतर आपण जर का पाहायला गेला जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला, मात्र त्या चेंडू गणित बबलू समोर देखील उत्तर नव्हतं आणि तो चेंडू आपण डॉट पाहिला होता. मात्र पुढचा चेंडू आपण पाहू शकाल फुटवरचा वापर मात्र पुन्हा एकदा यावेळेस अपील मात्र पाहायला मिळाल्या, मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे. मात्र पंच सांगत असताना बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र आज सलगचा दुसरा डॉट चेंडू बबलू वरती मात्र यावेळेस प्रेशर निर्माण झालं आहे. कारण बबलूला देखील माहिती आहे एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळणं देखील त्याच्याकडून मात्र अपेक्षित राहील. आपण पाहतो वागेरा ब टीमसाठी कारण ज्या अनुषंगानं एक फलंदाज आपण जवळपास किसन मध्ये स्वस्तात बाद झाला आणि तिथून मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अद्यापही त्या रीतीने यश लाभत नाही. यष्ट्यांच्या मागे थोडंसं फंबल आणि तोपर्यंत बॅकअप सुंदर आल्या आणि आपण जवळपास पाहायला गेला आज सलगचा तिसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक. सुरुवातीचा पहिला चेंडू फेकण्यासाठी जवळ 2 चेंडू खराब फेकले आणि त्यानंतर फेकलेला चांगला चेंडू म्हणजे गोलंदाजाचा पूर्णपणे मात्र आत्मविश्वास वाढून गेला. आपण पाहतोय कुठे का होईना संघ मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत चालला. आपण पाहतो यावेळी चेरोली संघ अवघ्या 9 धावांवरती रोखून ठेवलाय समोर बबलू समोर असताना देखील. यावेळेस मात्र ब्लॉकरचे फटकावता मात्र तेवढा सुंदर लॉंगॉन एक्स्ट्रा कव्हर मधून तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगल तर कम्प्लीट दुसरीचा धाडस दाखल होता, मात्र प्रयत्न केला नाही. कारण बबलूला देखील माहिती आहे त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही. नो स्ट्राईक वरती असलेला फलंदाज आपण पाहतोय मोहन मध्ये वरती विश्वास दाखवलाय आणि त्याला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहावं लागेल संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. यावेळेस आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना म्हणजे कुठे का होईना वर्चस्व गाजवत चला. आपण पाहतो चेरवली संघ जर का अशा रीतीने धावसंख्या खर्च केली तर निश्चित स्वरूपात सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. मात्र वागेरे संघाला जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तर इथून हवाई सफर करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार अत्यंत गरजेचं असेल. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडूपर्यंत क्षेत्रक्षण अजय पोहोचेल तोपर्यंत रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहावं लागेल. पंचांच्या निर्णयाच्या अपेक्षा जरूर राहील, मात्र तोपर्यंत यावेळेस मात्र 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या यावेळेस एक गडी बाद असताना वागेरा बस संघ जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. इथून मात्र डबल सिंगल वरती प्राधान्य दिले जाते. बबलूला देखील माहिती आहे मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगल वरती प्राधान्य देत धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू आपण पाहतोय. या अंतिम चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपात एक चांगलं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल समोर मोहनला आपण पाहतो यावेळी शॉर्ट टापले त्यावरती चपराक अतिशय सुंदर फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्रक्षर, मात्र दुसऱ्या अट्ट्यामध्ये चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झालेत आणि या 2 धावेनं पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना 14 धाबा धावपटल्यावरती लागले गेले तर आपण पाहतोय. दामनवाडी आणि येरमाळ दोन्ही टीमसाठी हा अंतिम कॉल असेल. टॉस जिंकला आपण पाहतो येरमाळ टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं जाईल दामनवाडी टीमला आणि इथून मात्र स्पीडअप घेणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय
चला स्पीडअप घ्यायचा आपल्याला विनंती असेल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस आपण जर का पाहिलं गेलं फक्त आणि फक्त 14 धाबा धावपटल्यावरती लागले गेले आहेत. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 34 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे इथून बबलू मध्येला एक विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करणं तेवढंच गरजेचं राहील जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल. तर प्रत्येक षटकागणिक आपण जवळपास पाहायला गेला एक चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वपूर्ण राहील. कारण संघाचा प्रमुख फलंदाज या सलामीसाठी आला होता. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ करू शकला नाही. या गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक आणि या सामन्याचं निर्णायक षटक आपण पाहतोय. अजय हंबीरला आपण पाहू शकाल. जर का या षटकामध्ये कमबॅक राहिला तर चेरवली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर का या षटकामध्ये 15+ धावसंख्या बनवल्या तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल बबलूकडून अपेक्षा भरपूर वाढल्या असतील मात्र त्या अपेक्षेला उधाण येईल का. यावेळेस मात्र फटका सुंदर प्रॉपर टायमिंग मात्र पाहावं लागेल. लॉंगॉन द क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला फलंदाज आपण पाहिला होता मात्र फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. मात्र इथून डब्बल सिंगल ना फारसा फरक पडणार नाही चेरोली टीमला. कारण चेरोली टीमला देखील माहिती आहे येणारे 12 चेंडू 34चं समीकरण होता. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला येणारे 11 चेंडू आणि 32 धावसंख्येचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. आपण पाहतोय गोलंदाज अजय हंबीरला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकलाय मात्र समोर बबलू मध्ये कितपत शांत ठेवलं जाईल हा देखील प्रश्न राहील मैदानाच्या आतमध्ये. जर का बबलू मध्येच्या बॅटमधून चांगले फटके आले नाही या तर सामना मात्र कुठे का होईना चेरोली संघाच्या बाजूला झुकेल यात मात्र शंका नाही. या मात्र पाहावं लागेल कशा रीतीने खेळ रंगला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. शॉर्ट ऑफ लेन मात्र या चेंडूवरती फायदा उचलायचा होता मात्र पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे आणि इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल आणि एका धाबीने संघ पुढे सरकेल. आपण पाहतो यावेळेस अवघ्या 16 या अंकावरती 17 या अंकावरती म्हणजे कुठे का होईना अशुभ आकडा धापटल्यावरती जरूर लागलाय. मात्र या 17चा कचरा कोणत्या टीमच्या बाजूला लागेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. शॉर्ट ऑफ लेनची सफर मात्र इथून मात्र 17चा कचरा वागेरा ब टीम लागत असताना धक्का क्रमांक दुसरा बबलू मध्ये मात्र तंबूच्या आश्रयाला. फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सामना एकतर्फी पाहायला मिळेल का पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल वागेरा ब टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल निरगुडा यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. बबलू मध्ये कडून अपेक्षा होत्या तर अपेक्षांवरती खऱ्या उतरला नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्वतःवरती नाराज असेल कारण सलामीसाठी आला होता. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला मात्र त्यानंतर देखील चांगला खेळ करू शकला नाही कारण त्याचं कारण आपण पाहिलं चेरवली टीमने केलेली फार चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती कुठे का होईना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय यावेळी चेरवली संघ. मात्र क्रिकेट असा खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचे भविष्यवाणी करणं हे देखील चुकीचं मानलं जातं. मात्र पाहावं लागेल सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला कशा रीतीने पाहायला मिळेल. यावेळेस फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट गॅप भरपूर मोठी आल्या आपल्या डाबाची सुरुवात चौकारने करत असताना अनिल निरगुड्याच्या बॅटमधून हा संघर्षाचा शानदार चौकार. प्रतिमा आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आपण पाहतोय अनिल निरगुड्याच्या बॅटमधून अशा फटक्यांची सुरुवातीला गरज होती मात्र यावेळेस पाहावं लागेल गुडलेस स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक. चौकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये इथून पाहिल्या गेलं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 21 या अंकावरती अद्यापर्यंत मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 48चं टार्गेट होतं मात्र इथून अद्याप पल्ला भरपूर लांब आहे आणि इथून अव्वल सफर करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये उंची जास्त मात्र लांबी देखील कमी होती मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि हा नशिबाचा उत्तुंग शानदार हा पहिला षटकार.
त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण 2 मोठे फटके पूर्णपणे विश्वास वाढून जातील वाघेरा टीमसाठी. यावेळेस लाईन पाहिली जाईल, पंच आमच्याकडे जरूर वळाले आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू, अतिरिक्तच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली. यावेळेस 28 अंकावरती आहे. आता समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. अद्यापही आपण जवळपास पाहिल्या गेल्या येणाऱ्या 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. हा चेंडू निर्णायक राहील. हा चेंडू फेकण्यासाठी कितपत प्रयत्न केले जातील. पुन्हा एकदा मात्र लाईन खराब, अतिरिक्तच्या स्वरूपात यावेळेस मात्र एक सिंगल धाव. यावेळेस आपण जर का पाहिलं गेलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 अंकावरती आहे आणि येणारे आपण पाहतोय जवळपास 7 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू सामन्याचा भरपूर काही निकाल सांगून जाईल. हा चेंडू फेकण्यासाठी 2 चेंडू खराब फेकलेत. यावेळेस पाहावं लागेल बॅटची टॉप एज, नशिबाची साथ. लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी. हा संघर्षाचा आणि अंतिम षटकामध्ये प्रयत्न करण्यास भाग पाडणारा, हा संजीवनी देणारा शानदार चौकार. आमंत्रण असेल की वांगणी बेकरा गावामध्ये साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी सर्वांना मात्र इथून पुन्हा एकदा साईबाबाच्या दर्शनासाठी येण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, मात्र अनिल निरगुडेने केलेली कमालीची बॅटिंग अंतिम षटकामध्ये सामना येऊन टेपलाय. 6 चेंडू आणि समीकरण राहिले 15 धावसंख्येचा. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र सुनील हंबीरला आपण पाहतोय. 6 मध्ये 15 वाचवेल का संघ, विजयाच्या दिशेने खेचून देईल का बॅटिंग करणारा संघ या 6 मध्ये 15 धाबा बनवत विजयाचा जल्लोष साजरा करेल. कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, कुणाच्या बाजूला दुःख, कुणाच्या बाजूला आनंद, कोणता संघ पुढे वाटचाल करेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, अनेक सारे प्रश्न हे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज अतिशय वेगवान आपण पाहतो यावेळेस सज्ज होत असताना. बॅटच्या मधोमध चेंडू मात्र सुंदर सजवलाय आणि पाहावं लागेल एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना पहिल्या हाफमध्ये सोनी निरगुडानं जे षटक फेकलं होतं ना, एकही चेंडू फेकला नव्हतं, त्यामध्ये 13 धाबा. तर 13 धाबा जर का खर्च केल्या नसत्या तर यावेळेस वाघेरा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली असती. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरला महत्व दिलं जात नाही. मात्र सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये अंतिम 5 चेंडूने अजूनही 11 धावसंख्येची गरज. कमालीचा चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर मात्र त्या चौकाराचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. कारण ज्या रीतीने चेंडूमध्ये वेग होता फलंदाजाला मात्र त्या चेंडूचा मात्र प्रॉपर टायमिंग कलेक्शन करता आलं नाही आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू थोडस आव्हान आपण पाहतो कठीण होत चाललंय. अंतिम 4 चेंडू आणि अजूनही 11 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे, मात्र पाहावं लागेल बॅटची टॉप एज. इस्टनच्या मागे जबरदस्त जेल टिपला जाईल. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक यावेळेस लागेल. आपण पाहतो बॅटिंग करत असताना वाघेरा ब टीमला 3ऱ्या क्रमांकाचा. केलेली चुका आपण पाहतो. ज्या अनिलनं सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला होता तो अनिल जसा नो स्ट्राईक घेण्यावरती गेला त्याचा पूर्णपणे फायदा उचलला चेरोली टीमनं खऱ्या अर्थाने. कारण ज्या अनिलला जर का पहिल्या चेंडूकडे स्ट्राईक मिळाली असत्या तर सामना मात्र आपल्याला जरूर वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडलं नाही. या नवीन फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती राहुल बगाद. बॉडी लँग्वेजचा विचार केला गेला तर अतिशय दडदाकड फलंदाज, मात्र त्या रीतीने फटके सजवेल का मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनला. पाहावं लागेल प्रोटेक्शन सुंदर आहे आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सामन्यामध्ये आपण जवळपास पाहिला गेला यावेळेस मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 अंकावरती आहे. आता येणार आहे पण पाहतो 2 चेंडू आणि कंपल्सरी
10 धावसंख्येची गरज, 2 बिग हिट सामना जिंकून देईल वाघेरे ब टीमला. एखादा डॉट चेंडू विजयाच्या समेत घेऊन जाईल चिरवली संघाला. आपण पाहतोय समोर अनिल निरगुडा, ज्या अनिल निरगुडाने सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय, तो अनिल निरगुडा सामना जिंकून देईल का? हा विक्रम रचण्याची संधी आली आहे समोर, मात्र त्या संधीचं सोनं करेल का? कारण क्रिकेटमध्ये संधी एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं केला तर येणारा काळ आपल्याला भरपूर काही सांगून जातो. आपण पाहतोय यावेळेस मात्र सुंदर फटका, हा चेंडू निर्णायक राहील. जर का चौकार आला तर सामना अंतिम मुवमेंट वरती आहे. क्या बात आहे, सामना तशाच रीतीने मैदानाच्या आतमध्ये रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि अंतिम एक चेंडू आणि कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज. अशा रीतीने सामने प्रेक्षक वर्गांना पाहायला सातत्याने आवडत असतात, कारण प्रेक्षक वर्ग सातत्याने अशा सामन्याची वाट पाहत असतो की सामना कधी अंतिम चेंडूपर्यंत येईल आणि त्याच रीतीने सामना रंगला जातोय. असं वाटलं होतं रामदास सामना वन साइड पाहायला मिळेल, मात्र तसं घडलं नाही. ज्या अनिलने बॅटिंग केली अप्रतिम, कौतुक करेन. जरी सामना परास्त झाला तरी देखील हरकत नाहीये, मात्र जी फाईट दिली आहे चिरवली संघाला मात्र कायम लक्षात राहील. चिरवली संघ आपल्याला देखील ऑफिशियल कॉल असेल, आपण स्पीडअप करणं फार गरजेचं राहील, कारण या सामन्यासाठी वेळ आपण भरपूर खर्च केला. ज्या रिदम मध्ये मॅच चालू आहे त्या रिदम मध्ये मॅच चालू द्या, कारण एखादा जर का अडथळा निर्माण झाला तर मॅचचा रिदम तुटतो आणि त्यानंतर मात्र एखाद्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं. कारण क्रिकेट असा खेळ आहे, आपण जर का पाहिलं गेला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. आपण पाहिलं तर 6 मध्ये 15ची गरज होती, 2 मध्ये 10ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. एक चेंडू कंपल्सरी 6 धावा. बघा स्वतःच्या जबाबदारीनं आपण पाहतोय शतरक्षण सजवलं गेलंय आणि इथून पाहावं लागेल अंतिम एक चेंडू आणि 6 धावांची गरज. इथून पाहिलं जाईल, पंचांची अपेक्षा राहिली, पंच आमच्याकडे वळालेत. लाईन खराब आहे, इट इज अ वाईड चेंडू, म्हणजे दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस सुनील आंबीर, खऱ्या अर्थाने जे तिसरं षटक फेकलं अजय हंबीरनं, त्यामध्ये 19 धावा खर्च केला. तिथून सामना पूर्णपणे टर्न झाला आणि डगाडूमध्ये थोडासा चिंतेचा विषय, षटकार ठोकला जाईल का, डॉट चेंडू फेकला जाईल? कोणता संघ आपण पाहतो विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ दुःखाच्या परिचयामधून या स्पर्धेतून निरोप घेईल? अनेक सारे प्रश्न हा चेंडू आपल्याला सांगून जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू अप्रतिम. आपण पाहतो सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. इथून समीकरण येऊन ठेपलंय अंतिम एक चेंडू आणि कंपल्सरी 4 धावा. जसा सामना प्रेक्षक वर्गांना हवा होता तसा सामना येऊन ठेपलाय. समोर डावखुऱ्याचा फलंदाज अनिल निरगुडाने अतिशय सुंदर बॅटिंग केली. अनिल निरगुडाचा वैयक्तिक खेळ पाहिला, 5 चेंडूमध्ये 18 धाब्याची एक विजया समेत घेऊन जाणारी इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण ज्या रीतीने सामना रंगला जातोय, पहिला सामना असं रंगले कुणी विचारही केला नसेल. असं वाटलं होतं सामना एकतर्फी चिरवली संघ जिंकेल, मात्र क्रिकेट असा खेळ हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलंय. अंतिम एक चेंडू आणि कंपल्सरी 4 धावा. कोण जिंकेल, कोण पुढे वाटचाल करेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, हे सारे अनेक प्रश्न या चेंडूच्या अखेरीस. यावेळेस मात्र कमालीचा फटका आणि विजयी बिग हिट, हा शानदार षटकार. क्या बात आहे, सामना जिंकलाय वाघेरे बस संघ. अभिनंदन. हार्ड लक चिरवली संघ. आपण पाहिलं गेला झुंज अप्रतिम फाईट दिली. आपण पाहतो कौतुक करेन अनिल निरगुडाचा आणि सामन्याचा सामना हिरो नो डाऊट, ज्याने एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला गेला. तब्बल 4थ्या क्रमांकावरती येऊन 6 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या आणि इथून सामना जिंकला. आपण पाहतो वाघेरे बस संघ. हार्डलक चिरवली संघ केलेल्या चुका आणि त्या चुकांच्या आधारावरती आपल्याला मैदान सोडावं लागेल. दोन्ही टीमला